Next is speciation. Formation of new species of plants and animals is the effect of evolution. तर प्लांट्स आणि ॲनिमल्स तर यांच्या ज्या नवीन स्पेसीज आहे त्यांचं फॉर्मेशन होणे हा इव्होल्युशनचा इफेक्ट आहे. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. आता स्पेसीजला डिफाईन करायचं असेल तर स्पेसीज हा ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप आहे की ते फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सची निर्मिती करू शकतात आणि यासाठी आवश्यक असणारी नॅचरल रिप्रोडक्शनची मेथड ते फॉलो करतात. Each species grows in specific geographical conditions. आता प्रत्येक स्पेसीजचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांची जी वाढ आहे ही एका विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये होत असते. जसं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पेग्विन आहे, तर पेग्विनची स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन कोणती आहे? बर्फाळ प्रदेश. ओके, ग्लेशियर्स वगैरे. Their food, habitat, reproductibility and periods is different. आणि प्रत्येक स्पेसीज यांचं जे अन्न आहे, त्यानंतर हॅबिटॅट राहण्याची जागा असेल, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि रिप्रोडक्टिव्ह पिरियड हा प्रत्येकाचा डिफरंट असतो. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. आता असं जरी असेल मात्र पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्पेसीजपासून नवीन स्पेसीजचं फॉर्मेशन होणे यासाठी कारणीभूत असणारा जो घटक आहे तो घटक आहे जेनेटिक व्हेरिएशन. Besides, geographical and reproductive changes are also responsible. आणि जेनेटिक व्हेरिएशन व्यतिरिक्त जे जिओग्राफिकल चेंज आहे त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह चेंज आहे तर हे सुद्धा घटक नवीन स्पेसीजच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. Similarly, geographical or reproductive isolation also leads to speciation. आणि त्याच पद्धतीनं एखाद्या स्पेसीजला आपण एका विशिष्ट जिओग्राफिकल रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये न्यायलो, जसं की पेग्विनला आपण मुंबईला आणलं तर जिओग्राफिकल आयसोलेशन केलं आपण किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन केलं तर यामध्ये सुद्धा जे स्पेसीज आहे त्यामध्ये चेंज येतात, नवीन स्पेसीजचं फॉर्मेशन होऊ शकतं. दॅट इज यामुळे पुढे चलून स्पेशिएशन घडू शकतं. त्यानंतर पाहू आपण ह्युमन इव्होल्युशन. आता ह्युमन इव्होल्युशन हा पूर्ण कन्सेप्ट समजून घेण्याच्या अगोदर आपण एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे की जर्नी ऑफ ह्युमन ही आपण अगोदर पूर्णपणे समजून घेऊ. आता यामध्ये जे ॲन्शियन ॲनिमल्स होते लेम्युर्ससारखे, जसं की फिगरमध्ये दाखवलेलं आहे, तर यांची जी निर्मिती आहे 7 करोड इयर्स ॲगो त्यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर पुढे आहे इजिप्तोफिथेकस, यांची जी निर्मिती आहे ती झालेली आहे 4 करोड इयर्स ॲगो. त्यानंतर ड्रायोफिथेकस 2.5 करोड इयर्स ॲगो. त्यानंतर रॅमाफिथेकस त्यांची जी निर्मिती आहे ती आहे 1 करोड इयर्स ॲगो. त्यानंतर ऑस्ट्रेलोफिथेकस 40 लाख इयर्स ॲगो. स्किल्ड ह्युमन 20 लाख इयर्स ॲगो. मॅन विथ इरेक्ट पोस्चर म्हणजे ताठपणे चालणारा माणूस जो आहे त्याचे जे कालावधी आहे इव्होल्युशनचा तो आहे 15 लाख इयर्स ॲगो. त्यानंतर निअँडरथल मॅन, त्याचं जर आपण कालावधी पाहिला तर तो आहे 1.5 लाख इयर्स ॲगो. आणि क्रो मॅग्नॉन मॅन जर पाहिला आपण तर 50,000 किंवा 50K इयर्स ॲगो. असं हे जर्नी आहे. तर एक एक पॉईंट आपण समजून घेऊ. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. आता प्लांट आणि ॲनिमल्सच्या आपण भरपूर काही स्पेसीज पाहतो निसर्गामध्ये, म्हणजे प्रचंड प्रमाणात आपल्याला जैवविविधता अर्थातच बायोडायव्हर्सिटी दिसून येते. आता असं जरी असेल मात्र यामागे जर फॉर्मेशनच्या आपण मुळाशी गेलो तर निश्चितच अतिशय सिंपल अशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे तर यांच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं इव्होल्युशन होत गेलं, नवीन स्पेसीजचं फॉर्मेशन होत गेलं आणि आजची ही बायोडायव्हर्सिटी
तयार झालेली आहे. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. ओके, आणि ह्युमन इव्होल्युशनचं जे ओरिजिन आहे त्याचा प्रवास तो आत्ताच आपण समजून घेतला. Last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. आणि शेवटचे जे डायनोसॉर आहेत तर ते जे नष्ट झाले, डिसॲपियर झाले, तर तो कालावधी होता 7 करोड इयर्स ॲगो. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. आणि 7 करोड इयर्स ॲगो जर पाहिलं आपण तर जे आधुनिक लेम्युर्स आहेत तर त्यांच्याशी मॅच करणारे काही ॲन्सेस्टर्स आहेत. तर काही ॲन्सेस्टरपासून मॉडर्न लेम्युरसारखे दिसणारे मंकी लाईक ॲनिमलचं फॉर्मेशन जर पाहिलं आपण तर केव्हा झालेलं आहे 7 करोड इयर्स. म्हणजे जेव्हा डायनोसॉर संपत आले होते तेव्हा मंकी लाईक ॲनिमल्सचं फॉर्मेशन झालं. दिसायला कोणासारखे होते? मॉडर्न लेम्युरसारखे. कोणापासून इव्हॉल्व झाले ते? काही त्यांच्या ॲन्सेस्टरपासून, आणि ते ॲन्सेस्टर मॉडर्न लेम्युरसारखे होते. ओके. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappear about 4 crore years ago. आणि आता आपण पाहिलं की मॉडर्न लेम्युरसारखे ॲन्सेस्टर असणारे जे मंकी लाईक ॲनिमल्सचं इव्होल्युशन झालं होतं तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की यांचं लोकेशन जर पाहिलं आपण तर कुठं होतं? आफ्रिका खंडात. आणि यांची जी टेल आहे शेपूट तर ही डिसॲपियर जी झाली पूर्णपणे नष्ट, ही केव्हा झाली? 4 करोड इयर्स ॲगो. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. आणि पुढे जर पाहिलं आपण तर त्यांचा जो ब्रेन आहे ओके ते एनलार्ज होत गेला. त्यांचे जे हँड्स आहेत ते इम्प्रूव्ह होत गेले. आणि फायनली जर पाहिलं आपण तर मंकी लाईक ॲनिमलपासून ॲप लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व झाले. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangoutan. आणि फायनली जर पाहिलं तर हे जे ॲप लाईक ॲनिमल्स आहेत हे आफ्रिका खंडातून कुठं पोहोचले? साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोहोचले. आणि त्यांचं इव्हॉल्युशन हे जिबन किंवा ऑर्नेग्युटॉन हे जे ॲनिमल्स आहेत ओके ॲप लाईक ॲनिमल्स तर यांच्यामध्ये त्यांचं इव्हॉल्युशन झालं. Remaining ape-like animals stay in Africa and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. आता जे एप लाईक ॲनिमल्स हे एशिया किंवा इकडे तिकडे गेले नाही, ते कुठे राहिले? स्वतः आफ्रिकेमध्येच राहिले. तर त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी यांचं इव्होल्युशन झालं. म्हणजे या स्पेसीस तयार झाल्या आणि तो कालावधी कोणता आहे? 2.5 करोड इयर्स ॲगो. Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. आणि 2 करोड इयर्स अगोदर ज्या ओल्ड स्पेसीज आहे एप्सच्या तर यांचं इव्होल्युशन जर पाहिलं आपण तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. They had to use their hands more for eating food and other work. आणि 2 करोड इयर्स अगोदर जे एप्स प्रेझेंट होते आपल्या पृथ्वीवर तर ते फूड ईट करण्यासाठी कशाचा वापर करू लागले? हँड्सचा. आणि अदर कामासाठी सुद्धा त्यांनी हाताचा वापर केला. Those apes started to live on land as the forest started to decline due to a dry environment. आणि जे एप्स ॲक्च्युअल कशावर राहायला सुरुवात केली त्यांनी? आता लँडवर राहायला सुरुवात केली. याच्या मागचं रिझन काय होतं? कारण काही जे जंगल आहे फॉरेस्ट हे पर्यावरणामुळे काय झालं होतं? डिक्लाइन म्हणजे नष्ट झालं होतं. Their pelvic girdle developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands and thereby their hands became available for use anytime. आता आपल्या जे हाता आहेत शोल्डरचा एरिया याच्या मागं जे बोन असतात त्याला आपण पेक्ट्रोल गर्डल म्हणतो. आणि जे आपल्या पायाच्या पाठीमागच्या बाजूला असतात म्हणजे कमरेच्या बाजूला तर ते जे बोन्स आहेत ते कोणते असतात? पेल्विक गर्डल. आता पेल्विक गर्डल जे आहे ना तर हे अशा पद्धतीनं डेव्हलप झाले की एप जो होते ते आता इरेक्ट पोस्चर म्हणजे ताठ चलू शकतात. अशा पद्धतीनं ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये ते ताठ चलू शकतात. अशा पद्धतीने त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले. म्हणजे आता माणूस चालायला लागला, ताठ उभा राहायला लागला. आणि ओव्हरऑल याच्यामुळं काय झालं की हाताचा वापर आता 100% जे
दुसरे कामं आहेत त्यासाठी त्याला या ठिकाणी यूज करता आलं, त्यासाठी ते हँड्स अवेलेबल झाले. These first human-like animals with erect posture which were using their hands have evolved about 2 crore years ago. आणि हे जे पहिले ह्युमन लाईक ॲनिमल्स होते, कारण आपण पाहिलं की इरेक्ट पोस्चरवाले जे एप्स आहेत नथिंग बट ते कोण आहेत, पहिले ह्युमन लाईक ॲनिमल्स आहेत जे की इरेक्ट पोस्चरनं चालू शकतात. तर ॲक्च्युअल त्यांनी हँडचा जो वापर केला हा कालावधी कधीचा आहे, 2 करोड इयर्स ॲगो. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus ape from North India and East Africa. आता ह्युमन लाईक ॲनिमलचा पहिला रेकॉर्ड जर पाहिला आपण तर ते आहे रॅमॅफेथिकस. आणि डेफिनेटली जे रॅमॅफेथिकस ॲप्स आहेत तर यांचं रिजन जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल दिसायला ते ह्युमन लाईक ॲनिमल्स आहे आणि ते नॉर्थ इंडिया आणि ईस्ट आफ्रिका या रिजनला बिलॉंग करतात. Afterwards, this ape grown up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakhs years ago. आणि काही काळानं जर पाहिलं आपण तर जे एप्स आहेत तर हे त्यांच्या साईजमध्ये त्यांची ग्रोथ झाली, त्यांची बुद्धिमत्ता वाढली म्हणजे इंटेलिजन्स वाढलं. आणि हे जे एप आहे साऊथ आफ्रिकेला जे बिलॉंग करतात इव्हॉल्व झाले. तर यांचा कालावधी जर पाहिला आपण तर तो किती आहे, 40 lakhs years ago. ओके. The morphology of these human-like animals start to appear like to be the member of genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. आता आपल्याला माहीत आहे की आपण ह्युमन जे आहे तर ह्युमन ज्या जिनसला बिलॉंग करतात तो जिनस कोणता आहे, होमो. आता कौशल्य विकसित असणारा मानव त्याला आपण काय म्हणू, स्किल्ड ह्युमन. तर स्किल्ड ह्युमन जे आहे ना याची डेव्हलपमेंट जर पाहिली आपण तर ती कोणता कालावधी आहे, 20 lakh years ago. आता या ह्युमन लाईक ॲनिमलची जर आपण मॉर्फॉलॉजी पाहिली, बरोबर आहे का, तर ती कशी आहे, जसे आपण मेंबर ऑफ जीनस होमोमध्ये ज्यांना आपण समाविष्ट करतो त्या पद्धतीची मॉर्फॉलॉजी म्हणजे ते स्किल्ड ह्युमन आहे आणि त्यांचा कालावधी 20 lakh years ago. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. त्यानंतर 15 lakh years ago जो ह्युमन आहे तो आता इरेक्ट पोस्चरने चलू लागला. ओके, अशा पद्धतीने त्यामध्ये उत्क्रांती झाली. It may have existed in China and Indonesia of Asian continent. आणि आशिया खंडामध्ये जर पाहिलं आपण तर चायना आणि इंडोनेशिया तर या देशामध्ये आपल्याला 15 लाख वर्षापूर्वीचे जे मानव आहे जो की इरेक्ट पोस्चरनं चालू शकतो त्यांचे पुरावे सापडलेले आहेत. त्यानंतर Evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. आता हा जो अपराईट मॅन आहे तर याचं इव्होल्युशन हे सातत्यानं चालू होतं कारण त्याच्या ब्रेनची डेव्हलपमेंट चालू होती. हा कालावधी जर पाहिला आपण तर तो किती आहे, 1 lakh years ago. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या जीवनाला ज्यानं वेगळं वळण दिलं तो म्हणजे अग्नीचा शोध. ओके, फायरचा या ठिकाणी डिस्कवर झालं. Brain of 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man, Homo sapiens. आणि 50,000 years agoचा जर आपण मनुष्य पाहिला तर याचा जो तो इतका सफिशियंटली इव्हॉल्व झाला म्हणजे डेव्हलप झाला की त्याला आता आपण काय समजू शकतो, मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन म्हणजे हुशार माणूस असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर हा कालावधी कोणता आहे, 50,000 years ago. आणि त्या मानवाला आपण काय म्हणतो, होमो सॅपियन्स. म्हणजे होपो सॅपियन्सची इव्हॉल्युशन कोणत्या कालावधी झाला ते काय सांगायचं, 50,000 years ago. Neanderthal man can be considered as the first example of wise man. आणि पहिलं वाईज मॅन हुशार मनुष्य जर आपण कोणाला कन्सिडर करतो तर ते आहे निअँडरथल मॅन. The Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterwards this evolution had been faster than the earlier. आणि सो जे क्रो-मॅग्नॉन मनुष्य आहे तर याचं इव्होल्युशन केव्हा झालं, 50,000 years ago. आणि तिथून पुढे जे इव्होल्युशन आहे ते जास्त फास्टर होत गेलं. About 10,000 years ago, wise men started to practice the agriculture. 10,000 वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर वाईज मॅनने काय सुरुवात केली, शेती करायला सुरुवात केली. It started to rear the cattle herds
heads and established the cities. शेतीसोबत पशुपालन असेल, त्यानंतर शहरांचाही विकास होत गेला, शहरं या ठिकाणी निर्माण होत गेली. Cultural development took place. काही सांस्कृतिक विकास सुद्धा घडून आला. Art of writing was invented about 5,000 years ago, and thus the history had been started. आणि जी लिहिण्याची कला आहे ही 5,000 वर्षापूर्वी विकसित झाली आणि तिथूनच खरं इतिहास लेखनाला किंवा खऱ्या इतिहासाला सुरुवात झाली, कारण इतिहास जो आहे हा लिखित साधनावर असतो. Modern science emerged about 400 years ago, and industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage, and still we are searching the details of roots of human ancestry. आणि जे मॉडर्न सायन्स आहे तर याचा जर आपण इव्होल्युशनचा किंवा इमर्ज कालावधी जर पाहिला आपण तर किती आहे 400 इयर्स ॲगो. आणि जी इंडस्ट्रियल सोसायटी आहे, कारखाने वगैरे जे प्रगत समाज, तर याचा कालावधी किती आहे 200 इयर्स ॲगो. आणि आज रोजी जर पाहिलं आपण तर ह्युमनची ॲन्सेस्ट्री कशी आहे तर याच्या मुळापर्यंत डिटेलमध्ये आपण सर्च करत आहोत. त्या सर्चमुळेच आज 2024मध्ये आपण हा चॅप्टर शिकवत आहोत. ओके, गुड नाईट.